श्लोक 28वा आधी श्लोक बघूया. लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः. यातलं पहिलं नाव लोकाध्यक्ष आणि क्रमाप्रमाणे 133वे नाम बघतो आपण. ओम लोकाध्यक्षाय नमः. आदि शंकराचार्य भाष्यात लिहितात की लोकाध्यक्षयतीति लोकाध्यक्षः म्हणजे सर्व लोकांचा जो साक्षी आहे, सर्व लोकांवर जो अध्यक्षता करतो तो लोकाध्यक्ष. जसं सभेचं संचालन करणं ही अध्यक्षाची जबाबदारी असते. सभेतील चर्चेचे तो शिस्तबद्ध रीतीने नियमन करतो, मार्गदर्शन करतो आणि शेवटी सभेचं विसर्जन करणे हे त्याचंच काम असतं. वक्ते भाषणामध्ये अगर कृतीमध्ये जोपर्यंत नियमानुसार विहित कार्यक्रम पार पाडित असतात तोपर्यंत अध्यक्ष कोणत्याही तऱ्हेने अडथळा आणत नाही. तसा हा परमेश्वर सर्व जीवांच्या कृतीचे कर्माचे ऑब्झर्वेशन करीत असतो. साक्षी राहून सर्वेषां लोकानां प्राधान्येनोपद्रष्टा असं म्हटलंय. समस्त लोकांना प्रधान रूपाने पाहणाऱ्या भगवंतच आहे. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकात सांगतात की मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. माझ्या अध्यक्षतेखाली भगवंत म्हणतात की माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती या चराचरासह सर्व जगाचं निर्मिती करते आणि त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये भाग न घेता त्यांच्या स्वातंत्र्याला बाधा न आणता अध्यक्ष रूपाने साक्षी रूपाने मी ते सगळं बघत असतो. परमेश्वर सर्वतोमुख आहे. लोक्यन्ते इति लोकाः. लोक्यन्ते इति लोकाः म्हणजे जे प्रकाशित होतात, गोचर होतात ते लोक होय. लोक कशाला म्हणतात त्याचा अर्थ इथे दिलेला आहे की जे प्रकाशित होतात, गोचर होतात ते लोक. ग्रह, नक्षत्र, तारका हे सारे लोकच आहे. ग्रहलोक असं जे म्हणतो आपण. लोकालोक नामक विश्व जे आहे ते क्षितिज पर्वतमंडलाच्या आतील सर्व भुवने जे आहेत त्यांना लोक असं म्हणतात. त्याच्या पलीकडील हे सगळं अलोक. भगवंत स्वतः लोकालोक आहे. श्रीमद शंकराचार्य विरचित गोविंदाष्टकामध्ये वर्णन केलं आहे की लोकत्रयपूर मूलस्तंभम लोकालोकमनालोकम लोकेशम परमेशम प्रणवत गोविंदम परमानंदम. जो या लोकत्रयाचा आधारस्तंभ आहे, जो सर्व लोकांना प्रकाशित करतो पण ज्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही असा हा. त्या सर्व लोकाधिपतीला, लोकाध्यक्षाला, परमानंद स्वरूप असलेल्या गोविंदाला म्हणजेच भगवान विष्णूला प्रणवत म्हणजे प्रणाम असो असं म्हटलेलं आहे. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय आणि त्यावर स्वामित्व ज्यांनी मिळवलेले आहे. विदविंदते म्हणजे मिळवलेले. इंद्रियांवर ज्यांनी स्वामित्व मिळवलेलं आहे तो गोविंद. म्हणजेच असा हा गोविंद भगवान विष्णू सर्व लोकांचा म्हणजे सर्व भुवनांचा सुद्धा अध्यक्ष आहे. असा तो लोकाध्यक्ष असं म्हटला जातो. श्लोक 28 बघतो आपण. त्यातलं 134वे नाम. श्लोकातलं दुसरं नाम सुराध्यक्ष. ओम सुराध्यक्षाय नमः. लोकपालादिसुराणाम अध्यक्षः सुराध्यक्षः. सुरांचा, सुर म्हणजे देवता, देवतांचाही अधिपती अध्यक्ष असलेला असा हा याला नमन असो. इंद्र, चंद्र, वायू इत्यादी सर्व देवता भगवंताच्या अध्यक्षतेखाली सगळ्या कार्य करत असतात. सृष्टीला देणाऱ्या सर्व देवता विविध रूपामध्ये या चराचर सृष्टीला समृद्ध करणाऱ्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवता स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही. भगवंताच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्य करीत सृष्टीचं हे संपूर्ण कार्य चालवत असतात. भगवंत स्वतः त्यांच्या मार्फत चालवत असतात म्हणून त्यांना म्हटलंय सुराध्यक्ष. महोच्चैः पदानां नियंता. अधिकार पदांची श्रेणी आपण आपल्या मानवी राज्यात पण बघतो, तशी दैवी राज्यातही आहे अशी मानवी कल्पना आहे. त्यांचा हा चरम परम तो परमेश्वर होय. लोकाध्यक्षाहून सुद्धा हे उच्चतर पद आहे. देव दैत्यांचे युद्ध होत असता देव आणि सुर
देव आणि म्हणजे सुर रक्षणार्थ या परमश्रेष्ठ भगवंताकडे धाव घेतात. तात्विक अर्थानं जर आणखीन बघायचा असेल अर्थ, तर आपल्या हृदयातील स्वर्गभूमीतील देव म्हणजे काय, तर सद्वासना होय. आणि दैत्य म्हणजे असुर म्हणजे कोण, तर आपल्यातील दुष्ट प्रवृत्ती पापवासना. याच्या दुष्टरूपी असुरांचा म्हणजे यांच्या ज्या दुष्टरूपी असुरांचा जेव्हा सुररूपी सद्वासनेवर हल्ला होतच असतो नेहमी, पण सत्सद विवेक बुद्धी जागी असेल तर आपल्या या हृदय सिंहासनस्थ अध्यक्ष म्हणजे भगवंताला, कारण 15व्या अध्यायात कल्पना केलेली आहे की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयात मी वास करणारा आहे, भगवंताने सांगितलंय. अशा या हृदय सिंहासनस्थ अध्यक्ष परमात्म्याला आत्मारामाद्वारा त्या परमात्म्याला साह्य मागावे, तो रक्षणार्थ येणारच. हाच विश्वास अनेक महापुरुषांनीही दिलेला आहे. आणि म्हणूनच पितामह भीष्माचार्य भगवान श्री विष्णू रूपातील श्रीकृष्णाला संबोधतात आहे की हे सुराध्यक्ष नमन असो, नमो नमः. श्लोक 28 135 नाम बघतो आता. धर्माध्यक्ष. याच्या आधी आपण लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष आणि आता धर्माध्यक्ष बघतोय. ओम धर्माध्यक्षाय नमः. धर्माधर्मो साक्षादीक्षतेनो रूपम फलम दातुम तस्मात धर्माध्यक्षः. जो धर्म आणि अधर्म पाहून त्याप्रमाणे फल देणारा तो धर्माध्यक्ष, अशी व्याख्या केलेली आहे. सत्कर्म म्हणजे पुण्य आणि दुष्टकर्म पापकर्म यांना पाहून जो फल प्रदान करतो तो धर्माध्यक्ष, असा अर्थ या ठिकाणी केलेला गेलाय. हा धर्मस्य गोप्ता आहे. 11वा अध्याय 18व्या श्लोकामध्ये म्हटलेलंच आहे. भगवंत काय आहे, धर्मस्य गोप्ता म्हणजे धर्माचा रक्षक होय. धर्मस्य प्रभू असंही म्हटलेलं आहे. सनातन धर्माचे ते प्रभू म्हणजे स्वामी होय. धर्म समाजाला, समग्र सृष्टीला सुव्यवस्थित चालण्यासाठी काही नियमावली आहे आणि या नियमानुसार त्याला अनुसरून निजी जीवन, कौटुंबिक जीवन, समाज जीवन, राष्ट्रीय जीवन, समग्र विश्वजीवन सुचारूपणे चालते. या साऱ्या पद्धतीचा अध्यक्ष तो परमात्मा होय, तेच परमतत्व होय असं म्हटलं जातं. धर्माचे 3 स्वरूप आहेत. एक मानवीय धर्म, दुसरं प्राकृतिक धर्म आणि तिसरं ईश्वरीय धर्म. कोण्या महापुरुषांद्वारा कोणत्या विशेष कालखंडामध्ये काही विशेष परिस्थितीमध्ये काही नियम केले जातील तर त्याला म्हणायचं मानवीय धर्म. असा धर्म आवश्यक आहे. उत्तम समाज व्यवस्थेसाठी, राज्य व्यवस्थेसाठी त्यांनी काही नियम ठरवलेले असतात. कधी वेळ परिस्थिती बदलली तर मग हेच नियम इरिलिव्हंट किंवा इनसिग्निफिकंट असेही होऊन जातात, म्हणजे त्याचं महत्त्व त्यावेळी राहत नाही. जर तसं झालं नाही तर त्या व्यक्तीने केलेले नियम मग कट्टरता मानली जाते. पण आपल्या देश काल परिस्थितीनुसार काही नियम असावेत. उदाहरणार्थ आयुर्वेद शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ शीतल पाण्याने करावी, उगवत्या सूर्याला अर्घ्य प्रदान करा किंवा आणखी काही खाण्यापिण्याचे नियम आपले सांगितलेले असतात. पण हेच जर ज्या ठिकाणी सूर्यास्ताला केवळ 15 ते 20 मिनिटं जातो अशा देशात लागू होतील का? नाही. काही थंड प्रदेश असतात, तेथे थंड पाण्याचे स्नान चालणार नाही. अशा प्रकारचे अनेक नियम आहेत आणि त्या ठिकाणी ते चालतीलच असेही नसतात. पण त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या काळानुसार, देशानुसार ते ठरवावे लागतात. हिमालयामध्ये ऋषी मुनी तपस्या करत असत. मग अशा वेळी सूर्यस्नान, वायुस्नान होत असेल, धर्म फ्लेक्झिबल असेल, त्या त्या परिस्थितीनुसार असेल तर तो योग्य. मानवीय धर्म समजला नाही तर मग समाजाला नुकसान करणारे सुद्धा होऊ शकतो. जिथे मग संकुचितता येते, फॅडिसपणा येतो, मग तिथे एखादा क्रांतिकारी येऊन बदल करतो. अशा काही प्रथासुद्धा आपल्या धर्मात होत्या. सती प्रथा आहे, हुंडा पद्धती आहे, रूढी, अशा परंपरानुसार असणारे काही पद्धती सांगितलेल्या होत्या. त्या सगळ्या रूढीग्रस्त असाही धर्म नको. त्या त्या काळानुसार असेलही तसं,
पण ते बदलायला हवे होतेच, आणि ते जे बदलतात त्यालाच म्हणायचं मानवीय धर्म. दुसरं म्हणजे प्राकृतिक धर्म. समग्र सृष्टी प्राकृतिक धर्माप्रमाणे चालते. कोणत्या प्राणीमात्रांना काय खायचे हे प्रकृती नियम करते, आणि त्याप्रमाणे मग पशु पक्षी प्राणी राहतात. जो शाकाहारी प्राणी तो मांसाहारी नसतो, आणि जो मांसाहारी प्राणी आहे तो शाकाहारी नसतो. प्राणी प्रकृतीच्या नियमाच्या अधीन असतात. ते सृष्टीच्या आरंभापासून अंतापर्यंत चालत असतं. त्यात कधीही बदल होत नाही फारसा. त्याला प्राकृतिक धर्म म्हणतात. आणि तिसरं ईश्वरीय धर्म. परमात्मा अवतार घेऊन येतात आणि मग ते सांगतात, ते सिद्धांत प्रतिपादित करतात. रूढीग्रस्त परंपरागत धर्माला छेद देण्यासाठी अवतार घेतात. भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेले आचार विचार आहार विहार यज्ञ संकल्पना त्याचा संकुचित अर्थ न घेता वेगळा विचार दान त्याचं महत्त्व अशा अनेक गोष्टी ज्या उपयोगी आहेत, उत्तम जीवन जगण्यासाठी आहेत, त्या सांगितलेल्या आहेत. तो भगवंताने सांगितलेला धर्म होय, जे मानवाच्या कल्याणासाठी आहे. त्यालाच ईश्वरीय धर्म असं म्हटलं आहे. संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण अवतार होता. सम्यक कृती ती संस्कृती, जे परमतत्व सतत शरीर मन बुद्धी यांची सर्व कर्मे प्रकाशित करते आणि धर्मही प्रकाशित करते, ते तत्व म्हणजेच धर्माध्यक्ष भगवान विष्णू होय असं म्हटलं जातं. पुढचं नाम बघूया. श्लोक 28. 136 नाम बघतो आपण. कृताकृतः. ओम कृताकृताय नमः. कृतश्च कार्यरूपेण अकृतश्च कारणरूपेणेति कृताकृतः. कृत म्हणजे जे झालेले आहे, प्रगट झालेले, अगर कृतीमध्ये उतरलेले आहे त्याला कृत म्हणतात. आणि अकृत म्हणजे जे झालेलं नाही, जे प्रगट झालं नाही किंवा कृती झालेली नाही असे. कृत शब्दाने त्या कर्त्याच्या सर्व क्रियाकर्माचा परिणाम, जे कार्य त्याचा निर्देश केला जातो. म्हणजे कुठलंही काम झालं आहे, ते कार्य घडलं आहे म्हणून ते कृत. आणि अकृत या संज्ञेने जे अद्याप व्यक्त झालेलं नाही आहे, कार्यरूपानं प्रगट झालं नाही असं कारण म्हटलं आहे. असं मिळून कृतश्च कार्यरूपेण अकृतश्च कारणरूपेणेति कृताकृतः असा एक शब्द घेतला. भगवंत जो कृतला अकृत आणि अकृतला कृत करू शकतो, म्हणजेच होने को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी असा भगवंत होय. भगवंताला मर्यादा नाही, सर्व काही करू शकतो. सर्व सामर्थ्यवान प्रभूची इच्छा असेल तर भक्तांच्या वाईट कर्मांना पुसून उत्तम मार्गाकडे तो नेऊ शकतो. पण आधी भक्ताला आपले दोष, आपले अवगुण, अज्ञान दिसायला हवं. त्यासाठी त्याच्यामध्ये जागरूकता यायला हवी. तरच प्रभू मग कृताकृत प्रभू आपण जे केलेले नसेल ते सुद्धा आपल्याकडून घडवून आणतो, उत्तम करवून घेतो. संस्कृत कवी राजा भर्तृहरी म्हणतो की यदा किंचित ज्ञोहम द्विपश्वमदांध समभवम तदा सर्वज्ञोस्मित्यभवद फलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजनसकाशाद्वगतम तदा मूर्खोस्मीति ज्वरैव मदो मे व्यपगतः. यदा म्हणजे जेव्हा किंचित अज्ञ अहम मी अल्पज्ञ होतो, त्यावेळी द्विपश्वमदांध, द्वीप म्हणजे हत्ती, हत्तीप्रमाणे मी कसा होतो, मदांध होतो, अभिमान होता मला. मी सर्वज्ञ आहे असं माझं मन समजत होतं. सर्वज्ञ अस्मि इति अभवत अवलिप्तम मम मनः. मीच श्रेष्ठ, मीच सर्वज्ञ असं माझं मन मला समजत होतं. पण यदा किंचित किंचित बुद्धजन सकाशात, जेव्हा विद्वानांच्या मध्ये राहून हळूहळू, किंचित किंचित म्हणजे हळूहळू मला अधिक ज्ञान प्राप्त करू लागताच, त्यांच्या सहवासात असताना ज्ञान मिळताच वस्तुतः मी किती मूर्ख आहे. मूर्ख अस्मीति ज्वरैव, मी किती अज्ञानी आहे, किती मूर्ख आहे. हा जो माझा अभिमान होता, हा ज्वर उतरू लागला होता. व्यपगतः म्हणजे मग उतरू लागला. ही जाणीव झाल्याशिवाय आपण आपल्यात सुधारणा करीत नाही. आणि म्हणूनच सद्ग्रंथ वाचन, मनन, चिंतन
आणि सज्जनांचा सहवास हा नेहमीच आपल्याला उत्कर्षाकडे नेतो आणि त्यातूनच मग कर्माप्रती सजगता येऊ लागते. आपले सद्गुण आपण सतत वाढवण्याचा मग प्रयत्न करत राहू तर मग हा कृताकृत प्रभू आपल्या मागच्या सर्व दुष्कर्मांना मिटवून आपले कल्याण मात्र नक्कीच करतो असा विश्वास ठेवावा. फक्त आपला नेहमी सत्य संकल्प असावा. मग प्रभू मात्र नमे भक्त प्रणश्यती, मी माझ्या भक्ताला कधीही अधोगतीला जाऊ देत नाही किंवा नष्ट करीत नाही असा भगवंतानेच विश्वास दिलेला आहे. असे हे प्रभू, एक त्यांचं नाम कृताकृतः. श्लोक 28 बघतोय आपण आणि चतुरात्मा हे एक नाम बघतोय. ओम चतुरात्मने नमः. सर्गादिषु पृथक् विभूतयश्च चतस्रः आत्मानो मूर्तयो यस्य सह चतुरात्मा. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्गादिषु म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ज्यांच्या पृथक् विभूतयः, चार पृथक विभूती स्वरूप आत्मा आहेत. आत्मानो मूर्तयो म्हटलं आहे म्हणजे विभूती स्वरूप आत्मा अर्थात चार मूर्ती आहेत. ते भगवान विष्णू चतुरात्मा या नावाने संबोधल्या जातात. ज्या तत्वांच्या साह्याने म्हणजे आधाराने केवळ विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा खेळ अनंत कालपर्यंत चालू राहतो, ती तत्वे परमात्म्याच्या विभूती आहे असं म्हटलं जातं. ब्रह्मा, दक्षादी प्रजापती, काल आणि संपूर्ण जीव या चार विभूती स्वरूप असणारा भगवंत म्हणजे चतुरात्मा होय. तसंच अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज या चार प्रकारची सृष्टीसुद्धा परमात्म्यानेच निर्मिलेली आहे, म्हणूनही चतुरात्मा. याच्याबद्दलचा विचार आपण गीतेच्या याच्यात बरेचदा केला आहे. अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज या चार प्रकारची सृष्टी परमात्म्याने निर्मिलेली आहे. तसंच व्यष्टी आणि समष्टी मधील स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेह हे जे आहेत हे सर्व जडतत्वांचाच खेळ आहे. या सर्व आत्मतत्वाच्या विभूती आहेत, पण ते परमतत्व सर्वांच्याही पलीकडे आहे असंही म्हटलं जातं. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि चौथी म्हणजे तुर्या अवस्था यासुद्धा सगळ्या विभूती होत. आणि या विभूती धारण करणारे शुद्ध चैतन्य हे कसे तुर्येच्या पलीकडे असल्याने त्याला तुर्यातीत असंही म्हटलं जातं. म्हणून चतुरात्मा हे नाव भगवान विष्णूंसाठी वापरलेले आहेत. आपण बघितलं की ब्रह्मा, दक्षादी प्रजापती, काल, संपूर्ण जीव म्हणून चतुरात्मा आणि अंडज, स्वेदज, उद्भिज, जरायुज या चार प्रकारची सृष्टी परमात्म्याने निर्मिलेली आहे. तसंच स्थूल, सूक्ष्म, कारणदेह हे सगळे या जडतत्वांचा खेळ आहे आणि त्याच्याही पलीकडे असणार आहे जे आहे आत्मतत्व, ते एक विभूती म्हणून परमतत्व सर्वांच्या पलीकडे आहे. त्याचप्रमाणे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती त्या अशी चतुर्थ अवस्था म्हणजे तुर्या याच्याही पलीकडे असणारा तुर्यातीत म्हणूनही भगवंत चतुरात्मा या नावाने संबोधला जातो. परमात्म्याचे चार प्रकारचे तेज प्रगट होतं विभूती स्वरूपामध्ये. कुठलं तर एक बद्ध, दुसरं मुमुक्षु, तिसरं मुक्त आणि चौथं म्हणजे नित्य. हे चार प्रकारचं तेज विभूती स्वरूपामध्ये प्रगट होतं. मुक्त असेल जीव ते पुन्हा येत नाही, पण नित्य जो असतो तो मायेनेही येत नाही किंवा कर्मबंधनानेही परत येत नाही. ते जीवांच्या कल्याणासाठी परत येतात, पुन्हा जन्म घ्यायला उत्सुक असतात. या सृष्टीला सुंदर बनवण्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म दे असं हे नित्य जे असतात ते म्हणत असतात. आदि शंकराचार्य यासाठी एक त्यांचा श्लोक आहे, ते त्यासाठी असं म्हणतात की न मोक्षस्यादक्षा भाव विभवा ज्ञानपिच नमे न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि न पुनः अतस्त्वां संयाचे जननी जननं यातु मम वै ऋणानि रुद्राणि शिव शिव भवानी ति जपतः. न मोक्षस्य आशा म्हणजे मला मोक्षाची इच्छा नाही आहे. भाव विभवाज्ञापी म्हणजे मला संसारामध्ये विलासिता किंवा वैभवी नको आहे. न विज्ञानापेक्षा मला विज्ञानाची सुद्धा काही अपेक्षा नाही आहे. सुखेच्छापि न हे चंद्रमुखी मला आरामही नको. सुखेच्छा म्हणजे सुखांची सुद्धा मी इच्छा करत नाही.
अतस्त्वाम संयाचे जननी जननम, मला पुन्हा जन्म घेऊन मी येऊ आणि तुझ्या नामामध्येच मी पुन्हा रमावे आणि संसारातील इतर जीवांचं कल्याण करण्यासाठी मला तू जन्मोजन्मी या संसारामध्ये पाठव, असं आदि शंकराचार्य इच्छा करतात दुर्गा स्तोत्रांमध्ये. तसंच तुकाराम महाराज सुद्धा, तुकाराम महाराज काय म्हणतात की न लगे मुक्ती संपदा, सगळ्या महापुरुषांचा हाच ध्यास असतो, भगवंताच्या या सगळ्या विभूती होत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आम्हाला मुक्तीची हे नाही, इच्छा नाही, आम्हाला पुन्हा पुन्हा तुम्ही या जन्माला घालावं, जेणेकरून आमचा जन्म सर्व संसारातील जीवांच्या कल्याणासाठी असावा, हीच इच्छा असे हे महापुरुष करत असतात. अशा प्रकारे या ज्या 4 विभूती स्वरूप जो आत्मा आहे, सृष्टीच्या उत्पत्तीच्यासाठी 4 विभूती स्वरूप आत्मा सांगितलेल्या 4 मूर्ती आहेत, त्या सगळ्या भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत. म्हणून भगवंत कसे चतुरात्मा होय. श्लोक 28 138 नाम बघतो आपण. चतुर्व्यूह. ओम चतुर्व्यूहाय नमः. व्यूहात्मानं चतुर्धा वै वासुदेवादिमूर्तिभिः सृष्ट्यादीन् प्रकरोत्येष विश्रुतात्मा जनार्दनः इति व्यासवचनात् चतुर्व्यूहः. 4 सामर्थ्यशाली शक्तींमधून व्यक्त होतो तो व्यूह. व्यूहात्मानं चतुर्धा वै म्हटलेलं आहे. कोणत्या? तर वासुदेवादी मूर्तिभिः, वासुदेव इत्यादी मूर्तीतून. शिवाय सृष्ट्यादी प्रकरोती एषः, विश्व उत्पन्न करण्याकरता श्री महाविष्णू 4 शक्ती रूपांनी व्यक्त झालेला आहे. कोणत्या त्या 4 शक्ती विष्णूच्या? तर वासुदेव शक्ती, संकर्षण शक्ती, प्रद्युम्न शक्ती आणि अनिरुद्ध शक्ती. वासुदेव शक्ती म्हणजेच प्रभू यत्र तत्र सर्वत्र व्यापून आहे, सर्वत्र व्यापून असणारी जी त्याची शक्ती, त्याला वासुदेव शक्ती असे म्हणतात. दुसरी आहे संकर्षण शक्ती. परमतत्व भगवंताचे अनंत कल्याणकारी गुण आहेत, त्यामध्ये 6 प्रमुख आहेत. 6 प्रमुख कोणते कोणते? तर ज्ञान, बल, वीर्य, ऐश्वर्य, तेज, वैराग्य, ही सगळी त्याच्याजवळ 6 प्रमुख गुण आहेत. या गुणांद्वारा जेव्हा ज्ञान आणि बल अधिक प्रमाणात प्रकाशित करतात, तेव्हा ती संकर्षण शक्ती त्यांची म्हटल्या जाते. संकर्षणामध्ये वीर्य, ऐश्वर्य, शक्ती आणि तेज यांचा अभाव आहे असं नव्हे, परंतु ज्ञानबल विशेष प्रकाराने प्रकाशित करतात. हे जीवाचे अधिष्ठाता बनून ज्ञान नामक गुणांनी शास्त्राचे प्रवर्तन करतात आणि बलनामक गुणांनी जगताचा संहार करतात. संकर्षण म्हणजे सम्यक कर्षण, सम्यक आकर्षण असंही सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे स्वतःकडे ओढण्याची जी शक्ती आहे, क्रिया आहे, ती त्यांच्याकडे आहे. तिसरी शक्ती आहे त्यांच्याकडे प्रद्युम्न. प्रद्युम्नचा अर्थ आहे सक्षम, सुंदर, तेजस्वी. परब्रह्म परमेश्वर वीर्य आणि ऐश्वर्याचे प्रकाशन करतात, त्यावेळी ते प्रद्युम्न म्हणून म्हटल्या जातात. पण म्हणून त्यांच्याकडे ज्ञानबल शक्ती तेज गुप्त रूपात असतंच, त्याचा अभाव आहे असं नव्हे, पण प्रत्येक शक्ती काहीतरी वेगळं प्रकाशित करते. अनिरुद्ध शक्ती आहे जी चौथी, ती तेजाचं आणि शक्तीचं प्रगटीकरण करते. अहंकाराचे अधिष्ठाता हे आत्मतत्वाचं प्रवर्तन करतात. शक्ती नामक गुणांनी जगाचं भरणपोषण करतात. अनिरुद्ध म्हणजे निर्विरोध, यशस्वी, अजेय, असीम असा ज्याचा अर्थ आहे. ज्याला आडकाठी नाही, अप्रतिबंधित असं म्हणता येईल, असा हा भगवान विष्णू. स्वेच्छाधारी, अपराजेय असाही आहे, म्हणूनही त्याला अनिरुद्ध असं एक नाम आहे. असे हे वासुदेव शक्ती, संकर्षण शक्ती, प्रद्युम्न शक्ती आणि अनिरुद्ध शक्ती असे हे व्यूह, चतुर्व्यूह त्याच्याकडे आहे. 4 शक्तींनी तो प्रगट होतो. महाभारत पुराणांमध्ये गर्गसंहितेमध्ये
भगवंताचे हे 4 व्यूह सांगितलेले आहेत. त्याने परमात्म्याची उपासना करावी साधकांनी असंही त्यातून सांगितलेलं आहे. या शक्ती तर भगवंताच्या आहेच, परंतु या शक्तींची म्हणजेच या शक्ती असणाऱ्या परमात्म्याची उपासना केली जाते. जीवन एक संघर्ष आहे, एक युद्ध आहे. त्या युद्धाला जिंकायचं असेल तर काय हवंय? प्रॉपर प्लॅनिंग लागतं, योजना लागते. त्यालाच व्यूह असं म्हणतात. जसं युद्धामध्ये हजारो संख्येने सैनिक आहेत, शस्त्रास्त्र भरपूर आहेत, म्हणून युद्ध जिंकता येत नाही. जिंकल्या जाईलच असंही नाही. पण खूप वेळा जर व्यवस्थित प्लॅनिंग असेल, व्यूहरचना असेल, तर कमी सैन्य असेल तरीसुद्धा विजय प्राप्त होतो. छत्रपती महाराजांचा इतिहास जर वाचला तर अगदी थोडं सैन्य पण योग्य व्यूहरचना आखून यवनांच्या सैन्याला त्यांनी परास्त केलेलं आहे, नामोहरम केलं. आपण ऐकलंय, वाचलंय. स्वराज्य स्थापनेचं स्वप्न त्यातूनच पूर्ण केलं. सनातन संस्कृतीची रक्षा करण्यासाठी एकत्रित हे सगळे येत होते. आजही धर्मांधांकडून आमच्या मंदिरांवर, संस्कृतींवर मुलीबाळींना फसवून बर्बाद करतायत. धर्मसंस्कृतीची रक्षा अशा प्रकारे व्यूहात्मक रीतीने संघटित होऊन आजही करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आध्यात्मिक क्षेत्रात जर वर जायचं असेल तर साधन पथावर जाताना सुद्धा या अशा प्रकारची व्यूहरचना केली तर शक्तिशाली ज्याच्याकडे व्यूह आहे किंवा चतुर्व्यूह असणारा असा जो भगवान आहे त्याला सुद्धा आपण प्राप्त करून घेऊ शकतो असं महापुरुषांकडून सांगितलं जातं. कशा प्रकारे ही व्यूहरचना करायची? तर पहिलं म्हणजे इंद्रिय विजय, दुसरं म्हणजे मनोविजय. साधकासाठी सांगितलेली ही व्यूहरचना. पहिलं म्हणजे इंद्रिय विजय, दुसरं मनोविजय. मन हट्टी असतं, निग्रहाने त्यांना ताब्यात आणावं लागतं. कारण मनुष्याणाम एव कारणबंध मोक्षयोः. मनच मनुष्याच्या बंधन म्हणजे बंधनात टाकणारं आणि मोक्ष करून देणारं कारण आहे. इंद्रियाणे प्रमाथीनि हरंती प्रसवम मनः. इंद्रिय नाहीतर या मनाला आपल्याकडे खेचून घेतात. म्हणून इंद्रिय विजय पण हवा, नंतर मनोविजय पण हवा. प्राणव्यूह सांगितलेला आहे. प्राणबंधनम ही मनः. मन जिथे मग बांधलं जातं तिथे प्राण होय. म्हणून मनाला एकदा चांगल्याची सवय लागली की मग आपोआप चित्तसुद्धा तिथे स्थिर व्हायला लागतं. चौथं आहे आत्मव्यूह. ज्याने स्वतःला जिंकलंय तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणजे आपली आत्मशक्ती जर वाढवली असेल, सामर्थ्य वाढवलं असेल आत्म्याचं, तर सगळ्याला स्वतःला जिंकू शकतो आणि मग जीवनात सुद्धा तो यशस्वी होऊ शकतो. परमात्मा चतुर्व्यूह आहे. या महान विश्वाचं धारण करण्याकरता ज्याच्याजवळ या सगळ्या 4 महान शक्ती सांगितलेल्या आहेत, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, असा तो परमात्मा श्री विष्णू, त्याला सुद्धा आपण या इंद्रिय विजय, मनोविजय, प्राणव्यूह आणि आत्मव्यूह यांनी प्राप्त करून घेऊ शकतो. त्याच्यापर्यंत पोचण्याची एक व्यूहरचना करून त्याच्यापर्यंत आपण सहज पोचू शकतो. असा हा शक्तिशाली गुण ज्याच्याजवळ आहे, असा तो महान आत्मा श्री विष्णू, महाविष्णू होय. चतुर्व्यूह हे एक त्याचं नाम आहे. श्लोक 28. नाम 139. चतुर्दंष्ट्रः. ओम चतुर्दंष्ट्राय नमः. दंष्ट्र म्हणजे दाढा आणि चतुर म्हणजे 4 दाढा असलेला. दंष्टाश्चतुस्रो यस्येति. चतुर्दंष्ट्रः, त्याला 4 दाढा आहेत, तो चतुर्दंष्ट्र असं म्हटलं जातं. नृसिंह विग्रह ऋग्वेदे 4 शृंगाः इति. म्हणजे 4 शृंग असलेला असा सुद्धा उल्लेख आलेला आहे की ज्याला 4 शिंग आहेत आणि दंष्ट्र आहेत, असा हा चतुर्दंष्ट्र असाही उल्लेख आलेला आहे ऋग्वेदामध्ये. दंष्ट्र हे संहाराचं प्रतीक आहे. सिंह हा चतुर्दंष्ट्र आहेच आणि नरसिंह हाही चतुर्दंष्ट्र. सिंह भगवत विभूती आहे. मृगेंद्रोहम मृगाणायच.
10व्या अध्यायामध्ये 30व्या श्लोकात सांगितलेलंच आहे. म्हणजे मृगांमधील मृगेंद्र म्हणजे सिंह मी आहे, माझी विभूती समद, असं 10व्या अध्यायात म्हटलेलं आहे. नरसिंह भगवत अवतार आहे. भगवान कालरूपाने विश्वाचा संहार करीत आहेत. त्याच्या दाढीतून कोण सुटेल? संस्कृत भाषेप्रमाणे मांसभक्षक प्राण्यांच्या जबड्यातील खालचे आणि वरचे पूर्ण वाढलेले सुळे दात त्याला दंष्ट्रा असं नावाने ओळखलं जातं. चतुर्दंष्ट्र ही संज्ञा भक्त प्रल्हादाचे रक्षण करणाऱ्या नरसिंहाच्या मुखातील दंष्ट्राचीच आठवण करून देतं. स्वर्गातील इंद्राचा भव्य हत्ती ऐरावत या नावाने ओळखला जातो. तो सुद्धा 4 सुळे असलेला आहे. ही सुद्धा भगवंताची विभूती आहे असं 10व्या अध्यायात उल्लेख आलेला आहे. महाविष्णू तेच आहे. म्हणजे ऐरावतं गजेंद्राणाम, गजेंद्रांमधील ऐरावत माझीच विभूती आहे असं समज 10व्या अध्यायातील 27व्या श्लोकात आलाय. उपनिषदामध्ये चतुष्पाद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. मांडुक्य उपनिषदामध्ये सुद्धा वर्णन आलं आहे की जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीमधील जाणीवेंची क्रीडा म्हणजेच या आत्मतत्वाच्या सामर्थ्याचे, दिव्यतेचे प्रगटीकरण होय. या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जी 4थी अवस्था आहे ही सर्व अवस्थांची कशी आहे? आधारभूत आहे. आणि जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांची जी आधारभूत आहे अशी 4थी अवस्था. आणि या द्वंद्वातीत अवस्थेच्या आधारावरच या सर्व सुखदुःखात्मक आणि भयकारक स्थितींचा अनुभव घेणं शक्य आहे. अशी ती आत्मस्वरूप अवस्था म्हणजेच श्री महाविष्णू होय. म्हणून प्रभूचं एक नाम आहे चतुर्दंष्ट्र. पुढचं नाम बघूया चतुर्भुज. श्लोक 28. आपण 140वं नाम बघतोय चतुर्भुज. ओम चतुर्भुजाय नमः. चत्वारो भुजा अस्येति सह चतुर्भुज. असं आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की ज्याच्याजवळ 4 भुजा आहेत, 4 भुजा असलेला म्हणून एक नाम त्याचं श्री विष्णूचं चतुर्भुज असं आहे. भगवंताचे हे अतिप्रचलित, अतिप्रसिद्ध स्वरूप आहे. प्रभू नेहमी ह्याच रूपामध्ये सौम्य स्वरूपात सुंदर दिसतात. शांतही बघताच वाटायला लागतं. असे हे चतुर्भुज स्वरूप म्हणजे भगवान विष्णूंचे. अर्जुनाने 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप बघताना म्हटलं होतं 46व्या श्लोकात की किरीटिनं गदिनै चक्रहस्तम इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. मला आपल्याला मुकुट धारण केलेले, गदा आणि चक्र हातात घेतलेले असं स्वरूप बघायचे. हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने आता प्रगट व्हा. कारण विश्वरूप दाखवत असताना भगवंताचं ते रूप बघून त्याआधी सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं की अदृष्टपूर्व मृषतोस्मी दृष्ट्वा. पूर्वी न पाहिलेलं आपलं हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालोय. भयेन च प्रव्यथितम मनो मे. परंतु माझं मन कसं झालंय? अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणून तदैव मे दर्शय देवरूपम प्रसिद्ध देवेश जगन्निवास. आपण मला पुन्हा आपलं ते देवरूप म्हणजे चतुर्भुज विष्णुरूपच दाखवा आणि माझ्यावर प्रसन्न व्हा. मानवामध्ये धर्माची स्थापना आणि धारणा व्हावी म्हणून परमेश्वराने ही 4 आयुध धारण केलेली आहेत. चतुर्भुज रूप जेव्हा बघतो आपण तेव्हा 4 आयुध विष्णूच्या हातात असतात. शंख, चक्र, गदा आणि पद्म. शंख काय आहे? तर शंख हे पुरुषार्थाचं प्रतीक आहे. शंखनाद हा धर्मपथावरून चालण्याचं आवाहन करतो. हाच पथ त्यांना पूर्णता आणि शांती स्वरूप विष्णुपद प्राप्त करून देईल असंही सांगतो. म्हणजेच जागृतीचेही शंख हे एक प्रतीक आहे. दुसरं आहे गदा हातामध्ये. गदा हे कामाचं प्रतीक आहे. काम म्हणजे इथे वासना नव्हे तर सामर्थ्य, पराक्रम. आनंद कसा घ्यायचा ते सामर्थ्य असलं पाहिजे. योद्धाचे प्रतिनिधित्व करतं ही गदा. गदा ईश्वराची अनंत शक्ती आणि बलाचं प्रतीक आहे. ईश्वरीय
न्याय प्रणालीचं प्रतीक आहे गदा. तिसरं आहे सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र हे विष्णूचं अमोघ अस्त्र आहे. दूरदर्शिता आणि दृढ संकल्पाचं ते एक प्रतीक आहे. चौथं आहे पद्म, म्हणजे एकाग्रता, सत्यता आणि अनासक्तीचं प्रतीक म्हणजे पद्म, शांतीचं प्रतीक आहे. अशा प्रकारे विष्णू चतुर्भुज याने सहित असल्यामुळे त्याचं एक नाव आहे चतुर्भुजः. याच्यातला आध्यात्मिक अर्थ जर आपण बघितला तर मनुष्याचा आत्मा हा विष्णू स्वरूप असून जो या सूक्ष्म देहातून प्रतीत होत असतो. त्याला 4 अंगे आहेत, म्हणजे भुजा आहेत. खरं तर आपल्यापैकी अनेक जण इंद्रिय सुखाने भुललेले असल्यामुळे आपल्या अंतःकरणातील जो पांचजन्य आहे, म्हणजे शंखाचा म्हणजेच बुद्धीचा सूक्ष्म आवाज ऐकण्याचं नाकारतात. तेव्हा परमेश्वर आपली गदा चालवतो. त्यामुळेच आपल्याला काही सामान्य संकटांना, अडचणींना सामोरे जावं लागतं. तरीही त्या शंखनादाचा अव्हेर केला तर मग परमेश्वर आपलं सुदर्शन चक्र टाकतो, जे कालस्वरूप आहे, संवारक आहे. ते आव्हान किंवा ती शिक्षा ज्या एका अंतिम ध्येयाकडे जाण्यास उद्युक्त करीत असते, ते ध्येय म्हणजेच परमेश्वराच्या हातातील कमलाने निर्देशित केलेला आहे. असा हा चतुर्भुज विष्णू त्याला समजून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आत्माच 4 साधनांनी आपल्यामध्ये कृतिशील असतो. आपण 28व्या श्लोकामध्ये लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष, धर्माध्यक्ष अशा प्रकारची एक नामावली बघितली. त्याचप्रमाणे चतुरात्मा, चतुर्व्यूह, चतुर्द्रष्ट ही सुद्धा भगवंताची एकाच च या अक्षराने सुरू होणारी सगळी नावं बघितली. चतुर्भुज हे लोकप्रिय आणि शांत स्वरूप दर्शवणारं नाम भीष्माचार्यांनी उच्चारलेलं आहे. अत्यंत मनोहरचं स्वरूप अतिप्रसिद्ध आहे, जे आपल्याला सुद्धा नुसतं चित्रांमध्ये सुद्धा बघितलं तरी मनाला भावणारं असतं. असं हे सुंदर रूप म्हणजे चतुर्भुज.